नमस्कार मित्रांनो. आज आपण महाशिवरात्रीच्या शुभ पर्वानिमित्त एक पारंपरिक पुराणाधारित कथा ऐकणार आहोत. भगवान शिवाच्या महिमेचे गुणगान करणारी ही कथा शिकारी आणि महाशिवरात्रीच्या व्रताची कथा म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री हा भगवान शंकराला समर्पित पवित्र दिवस आहे. या दिवशी भक्त उपवास धरतात, रात्रभर जागरण करून महादेवाची पूजा करतात. भोलेनाथांच्या कृपेची अपार शक्ती दर्शवणारी ही कहाणी तुमचे मन नक्कीच भावविभोर करून सोडेल. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेत शिवभक्तीचा असा अद्भुत महिमा दडलेला आहे की तो शेवटपर्यंत ऐकल्यावरच पूर्णपणे उमजेल. शेवटी भगवान शिवाची कृपा किती अपरंपार आहे आणि या कथेत दडलेला सुंदर संदेश काय आहे ते आपल्याला कळेल. चला तर मग ऐकूया ती महान कथा. प्राचीन काळी एका गावाच्या सीमेवर घनदाट जंगल होते. त्या जंगलाच्या काठी लुब्धक नावाचा एक शिकारी राहत होता. तो वनातील प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. दुर्दैवाने त्या शिकाऱ्यावर गावातील एका सावकाराचे मोठे कर्ज झाले होते. त्याने वेळेवर कर्ज फेडले नसल्यामुळे संतप्त झालेल्या त्या सावकाराने एके दिवशी शिकाऱ्याला पकडून जवळच्या शिवमंदिरात कैद करून ठेवले. योगायोगाने तो दिवस महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता. मंदिरात भक्त मंडळी महादेवाच्या जयघोषात भजन पूजन करत होते. दिवसभर उपाशी आणि पाणीही न पिता बंदिस्त राहिलेल्या त्या शिकाऱ्याला नकळत मंदिरातील पुजाऱ्याकडून सांगितली जाणारी शिवकथा आणि मंत्रोच्चार ऐकू येत होते. बंदी अवस्थेत असतानाही त्याच्या कानावर ओम नमः शिवायचे घनघोर नाद येत होते. संध्याकाळ होत आली तसे शिवमंदिरातील पूजाविधी संपले. त्यावेळी सावकाराने मंदिरात येऊन बंदिस्त शिकाऱ्याला बाहेर बोलावले. सावकाराने रागाने त्याला विचारले, "माझे पैसे कधी फेडशील? आजच तुमची शेवटची संधी आहे." भयभीत झालेल्या त्या शिकाऱ्याने हात जोडले आणि याचना केली, "मला अजून 1 दिवसाची मुदत द्या. उद्याच मी तुमचे सर्व पैसे परत देतो. ही माझी प्रतिज्ञा." सावकाराला दया आली आणि त्याने त्या रात्रीसाठी शिकारीची सुटका केली. कैदेतून सोडताच भुकेने व्याकुळ झालेला तो शिकारी नेहमीप्रमाणे आपल्या कामाला, शिकार शोधण्यासाठी जंगलात रवाना झाला. दिवसभर काहीच खाल्ले प्याले नसल्यामुळे त्याचा अंगातला उत्साह उतरला होता. पण पोटाची खळगी भरणे आणि सावकाराचे कर्ज चुकवणे भाग होते. अंधार पडत चालला होता, तरीही त्याने निर्धार सोडला नाही. जंगलाच्या मध्यभागी एक स्वच्छ पाण्याचा लहान तलाव होता. रात्र झाल्यावर जंगलातील जनावरं तहान भागवण्यासाठी हमखास त्या पाणवठ्याकडे येत हे त्या अनुभवी शिकाऱ्याला माहीत होते. त्याने तलावाजवळच्या मोठ्या बेलाच्या वृक्षावर आपला ठिया सजवायचे ठरविले. झपाट्याने तो बेल वृक्षावर चढला आणि शिकार साधण्यासाठी उंचावर एक मचाण तयार करू लागला. काही मजबूत वेली आणि फांद्या तोडून त्याने झाडावर बसण्याची जागा बनवली. फांद्या तोडताना त्या बेलवृक्षाची पाने गळून खाली पडू लागली. त्याला त्याचे भान नव्हते, कारण त्याचे लक्ष समोर अंधारात शिकार शोधण्यात होते. त्या बेलवृक्षाच्या पायथ्याशी दाट पानांचे एक मोठे साचलेले ढीग पडले होते. पण त्या पानांच्या खाली त्याला एक छोटा काळा सावळा दगड दिसला नाही. ते खरे तर बेलपत्रांनी आच्छादलेले भगवान शिवाचे लहानसे शिवलिंग होते. तो निर्धन शिकारी या गोष्टीशी अगदी अनभिज्ञ होता. मचाण तयार करतानाच त्याच्या भांड्यातील काही पाण्याचे थेंबही नकळत खाली टिपटिप पडले. अशा रीतीने दिवसभर उपाशी असलेल्या त्या शिकाऱ्याकडून उपवास घडला आणि तो झाडावरून बेलपत्र तोडून खाली फेकत होता ते शिवलिंगावरच वाहिले गेले. नकळत का होईना, पण त्याच्या हातून महाशिवरात्रीचे व्रत पाळले जात होते. रात्र चलू लागली तशी परिसर काळोखाने भरून गेला. बेलाच्या झाडावर सावधपणे लपून बसलेला शिकारी जंगलात पाहू लागला. स्तब्ध अंधारलं होतं. काळोखी निशा भयानक वाटत होती. दूर कुठेतरी रातकिड्यांचा किरकिरीर आवाज येत होता. त्या पारध्याच्या कानात अजूनही मंद स्वरात
मंदिरातील घंटानाद आणि हर हर महादेव चे मुखर घोष ऐकू येत होते. पण तो त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या भक्ष्याच्या शोधात होता. एका मागोमाग एक प्रहर उलटत होते आणि शिकारी सतर्कतेने सावध बसून राहिला होता. पहिल्या प्रहराचा शेवट होत आला तसे काहीतरी हालचाल जाणवली. झुडपांच्या आड काहीतरी हलल्याचा अस्पष्ट आवाज झाला. शिकारीनं कान टवकारले आणि भक्ष्य येण्याची चाहूल घेत निशस्त्रपणे प्रतीक्षा केली. काही क्षणातच अंधुक प्रकाशात त्याला दिसले की एक सडपातळ हरिणी तलावाच्या काठाने चालत येत आहे. ती सावध पण तहानलेली दिसत होती. तलावाच्या निर्मळ पाण्याकाठी येऊन त्या हरिणीने वारंवार आजूबाजूला पाहिले आणि मान खाली घालून पाणी पिऊ लागली. शिकाराचे डोळे चमकले. अखेर संधी चालून आली होती. दिवसभराचा उपवास आणि संध्याकाळपासूनची प्रतीक्षा सार्थकी लागणार असे त्याला वाटले. त्या हरणीवर लक्ष केंद्रित करून त्याने धनुष्याला बाण लावला आणि कमान ताणली. निशाणा अचूक होता. तो बाण सुटला असता तर काही क्षणातच त्या हरणीचा देह निष्प्राण पडला असता. पण जसेच तो शिकारी बाण सोडणार तितक्यात एक विस्मयकारक घटना घडली. समोर शांतपणे पाणी पिणारी ती हरिणी अचानक मान वर करून थेट बेल वृक्षाकडे पाहू लागली. एखाद्या मनुष्याप्रमाणे तिच्या डोळ्यांत भीतीची जागा आशेने घेतली आणि तत्क्षणी तिने सुस्पष्ट मानवी आवाजात बोलायला सुरुवात केली. "हे पारधी राजा, कृपा करून थांब." त्या हरिणीने आर्त स्वरात हाक मारली. "तू ज्या बाणाने मला भेदण्याच्या तयारीत आहेस, तो बाण एक क्षण थांबवता येईल का?" तिच्या आवाजात विनवणी स्पष्ट जाणवत होती. शिकारीचे हात थबकले. धनुष्याची प्रत्यंचा अजून ताणलेल्या स्थितीतच होती, पण त्याचा बाण सुटता सुटता थांबला. "मी गर्भवती आहे." हरिणीचे शब्द ऐकताच शिकारी चमकला. पाणी पिण्यासाठी निमूट आलेली हरिणी अशा प्रकारे मानवी स्पीचात बोलते आहे हे पाहून तो अवाक झाला. त्या हरिणीने आपल्या डोक्यावरची छोटी शिंगर हलवत आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. "मी आई होणार आहे. माझ्या पोटात एक निष्पाप बछडा वाढतो आहे. जर तू आत्ता मला मारलेस तर माझ्या पोटातील त्या बाळाचा जन्मही होण्याआधी अंत होईल. एका बाणाने 2 जीवांचा संहार होईल. आणि एवढं मोठं पाप तू आपल्या हातांनी का करावंसं?" शिकारी तक लावून ऐकत राहिला. तिच्या शब्दांमुळे त्याचा रोष अचानक मंदावला. एका हळुवार माऊलीचा स्वर त्याच्या कानावर पडला आणि त्या आवाजातली वात्सल्यपूर्ण भीती त्याला जाणवली. हरणीचे डोळे पाणावले होते. तिची कळीदार अवस्था स्पष्ट दिसत होती. ते शब्द ऐकताना पहिल्यांदाच शिकाऱ्याच्या क्रूर मनाला थोडासा प्रकाश जाणवला. एका गर्भवती जीवाची विनवणी. हरिणीने पुढे हात जोडल्यासारखे मान वाकवून त्याला अनुरोध केला. "हे मानव, एक माणूस म्हणून इतका निर्दयी बनू नकोस. मला काही काळ जगू दे. मी सुखरूप माझे पिल्लू जन्माला घालू दे. मी वचन देते, जसा सून माझं मूल या जगात येईल ताबडतोब मी तुझ्यासमोर परत येऊन उभी राहीन. तेव्हा तुझ्या हातून माझा मृत्यू मला मान्य आहे. पण आत्ता मला जाऊ दे. माझ्या बाळावर उपकार कर." हरिणीचे निखळ डोळे दुःखाने आणि आशेने चमकत होते. त्यांची ही आर्त प्रार्थना ऐकून शिकारीचा हात थरथरू लागला. धनुष्याची डोर अजून ताणलेली होती, पण आता तो बाण सुटायची त्याची इच्छाशक्ती राहिली नाही. आपल्या व्यावसायिक प्रवृत्तीला मुरड घालून तो एक क्षण विचार करू लागला. ही हरिणी खोटी तर बोलत नाही. जर तिने मला फसवले तर? पण जर खरंच हिला मी मारलं तर पोटातलं बाळही मरून जाईल. अशा द्वंद्वात त्याची मनशक्ती अडकली. एका क्षणी त्याने कठोरपणे मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मी जर शिकारीचं कामच करत नसलो तर माझं कुटुंब उद्या उपाशी राहील. या सगळ्या भावना माझ्या कामाच्या आड येऊ देऊ नयेत. पण लगेच त्याच्या दृष्टीपथात आली ती हरिणीच्या डोळ्यातली निरागस भीती. तिचं फक्त स्वतःसाठी नाही तर पोटातील बाळासाठीही तडफडणं पाहून त्याचा जीव द्रवल्याशिवाय राहिला नाही. शेवटी शिकारीने एक दीर्घ उसासा घेतला. हळूवारपणे त्याने आपले धनुष्य खाली केले आणि कमानीवरचा तणाव सोडून दिला.
त्याचा निर्धार ढवळून निघाला होता. ठीक आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. क्षणभर विचार करून त्याने वर आकाशाकडे पाहिले आणि मग खाली हरणीकडे. त्याची मान एकदम मऊ झाली होती. जा, तुला थोडा अवधी देतो. शिकारी खाली न बोलता हलकेच म्हणाला. तू जे काही म्हणालीस ते मान्य. जा, आपलं लेकरू सुखरूप जन्माला घाल. पण लक्षात ठेव, त्याचा स्वर पुन्हा किंचित गंभीर झाला. जर तू परत आली नाहीस तर मी तुला शोधून काढेन आणि पुन्हा पळून जाण्याची संधी नाही देणार. हरिणीने कृतज्ञतेने मान डोलावली. तिच्या डोळ्यातून 2 आनंदाश्रू गळाले असावेत. भगवंत, तुझं कल्याण करो, असा मानवी आशीर्वाद जणू तिच्या नजरेतूनच प्रकट झाला. त्यानंतर ती हरिणी क्षणार्धात वाऱ्यासारखी पलटली आणि झुडपांच्या आड लोप पावली. शिकारी काही क्षण बावचळल्यासारखा बसला. मी काय केले? एक मोठी शिकार हातची घालवली. त्याच्या मनात विचार चमकून गेला. तोंडासमोर आलेली संधी त्याने घालवली होती, पण त्याच्या अंतःकरणात अज्ञातपणे एक समाधानही जाणवत होते. 2 जीव वाचवल्याचे समाधान. त्या निशब्द काळोखात तो काही मिनिटे पाचोळ्यावरून डोळे फिरवत राहिला. पहिला प्रहर संपून मध्यरात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला होता. इतक्यात पुन्हा एक सावली तलावाकडे सरकत असल्याचे त्याला जाणवले. काही वेळानं अजून एक हरणी पाणवठ्यावर आली. ही हरणी प्रथमच्यापेक्षा सुदृढ आणि देखणी होती. मात्र तिच्या हालचालीत एक अस्वस्थता जाणवत होती. ती वारंवार मान उंचावून चहूदिशा न्याहाळत होती. शिकारीने टपून राहूनच तिच्या हालचालींचा अंदाज घेतला. काही क्षणांनी ती हरणी तलावात पाणी पीत शांत उभी राहिली. तेव्हाच शिकाऱ्याने संधी साधली. पहिली शिकार हातातून गेली असली तरी दुसरी मिळाली तर आपला दिवस वाया जाणार नाही, असे त्याने मनोमन ठरवले. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर आनंद फसफुसला. त्याने दबकत आपले धनुष्य उचलले आणि सावधपणे बाण रोखला. पण दुर्दैव किंवा दैवाची विलक्षण करणी, यावेळीही बाण सुटण्याआधी अद्भुत घटना घडली. पहिल्या हरणीप्रमाणेच या दुसऱ्या हरणीने सुद्धा अचानक आपली मान वर करून शिकारीच्या दिशेने पाहिले आणि हळूहळू मानवी स्वरात बोलू लागली. थांब हे पारध्या, कृपा करून ऐकून तर घे. तिच्या आवाजात घाबरलेली कळकळ होती. पहिल्या हरणीने ज्या भाषेत विनवणी केली तशीच काहीशी भाषा ही हरिणीही बोलत होती. हे पाहून शिकारी चकित झाला. तो निरखून पाहू लागला. समोरची हरिणी थोडी थकलेली वाटत होती. जणू ती कुणाचा शोध घेत भटकत येथवर आली होती. तिचे डोळे पाणावलेले नव्हते, पण चंचल होते. तिने आर्जवी सुरात सांगितले, हे भोळ्या पारध्या, मी तुला काही सांगू इच्छिते. शिकारी निश्चल होऊन तिचं बोलणं ऐकू लागला. हरिणीने आपले पुढचे 2 पाय दुमडून जमीन टेकली आणि नतमस्तक स्वरात बोलली, मी विरहिणी आहे. माझा प्रिय नवरा, माझा हरिणराज, मला सोडून कुठेतरी दूर गेला आहे. मी त्याच्या शोधात व्याकुळ होऊन फिरत आहे. अनेक दिवस झाले आम्ही एकमेकांना पाहिले नाही. मला त्याची अतोनात आठवण येते आहे. हरिणीचा स्वर दीनवाणा झाला. मी माझ्या पतीला शोधून त्याला भेटणं हेच माझ्या आयुष्यात उरलेलं ध्येय आहे. तोच माझा जीव की प्राण आहे. शिकारी ऐकत राहिला. त्या हरणीच्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या हाताचा ताण कमी होत चालला होता. आता तिच्या डोळ्यांतलं दुःख आणि प्रेम त्याला स्पष्ट जाणवत होतं. एकदा मला माझ्या प्राणप्रिय ओंबला भेटू दे. तेवढीच माझी अंतिम इच्छा पूर्ण होऊ दे. मी वचन देते शिवाजवळ. त्यानंतर मी स्वतःहून तुझ्यासमोर परत येईन. हरिणीने हात जोडल्यासारखी मान पुढे झुकवून विनवले, तू मग मला मार. माझा विश्वासघात होणार नाही. या दुसऱ्या हरिणीचे बोलणे ऐकून शिकारीचा संयम सुटू लागला. काही वेळापूर्वीच तो एका विनवणीला बळी पडून एक हत्ती एवढी शिकार हातची घालून बसला होता. आता पुन्हा दुसरी शिकारही त्याच्या डोळ्यांसमोर विनवणी करत होती. शिकारी संतापला आणि चिडून म्हणाला, तूही त्याच मार्गाने माझी मनधरणी करते आहेस. मला वेड्यात करायला निघाली आहेस का तुम्ही सगळ्या? तो कडवटपणे फणकारला.
आधीच एकाला सोडून दिलंय आणि अजूनपर्यंत ती परतलेली नाही. आणि आता तूही तसंच म्हणतेस, नवऱ्याला भेटून येते म्हणे. मला काय मूर्ख समजलंयस? शिकार सोडून दयापरमानाचा आव आणायचा का? त्याचे चेहरेवर वैतागाची छाया पसरली. मी हाडाचा शिकारी आहे. 2 वेळा फसू शकतो, पण पुन्हा नाही. आता जर मी तुला सोडलं, तर माझी स्वतःची लेकरं उपाशी मरतील याची तुला कल्पना आहे का? शिकारीने डोळे वटारत प्रश्न केला. दुसरी हरिणी या बोलण्याने कळवळली. हे मानव, मी समजू शकते तुझी अडचण, ती शांत पण खात्रीनं म्हणाली. पण माझी ही अडचण समजून घे. माझं आयुष्य फक्त माझ्या पतीसाठीच आहे. तोच माझा प्राणनाथ आहे. जर मला त्याला शेवटचा भेटू दिलंस, तर माझं मरण देखील आनंदाने आलं असं मी समजेन. तिने शपथ घालायचे ठरवले. दोन्ही डोळे मिटून ती हरिणी म्हणाली, मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगते, जर मी माझं वचन मोडलं, तर माझं सर्व पुण्य नाश होवो. जो कोणी वचन देऊन शब्द फिरवतो, त्याचे सारे सत्कर्म नष्ट होतात असे म्हणतात. मी सत्य सांगते, मी माझं म्हणणं नक्कीच पाळेन. हरणीचा प्रत्येक शब्द जणू सत्याची साक्ष देत होता. दुसऱ्या हरणीच्या तोंडी अशी सत्यवादिता ऐकून शिकारी एकदम गोंधळला. एका प्राणात एवढा प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून तो स्तंभित झाला. तिचा विषाद आणि तिचे प्रेम दोन्ही त्याच्या मनाला स्पर्शून गेले. काही क्षण तो निशब्द राहिला. शेवटी पहिल्यांप्रमाणेच त्याच्या हातून बाण अलगद खाली उतरला. धनुष्य पुन्हा एकदा निष्क्रिय झाले. त्याने मोठ्या प्रयत्नाने आपली गर्विष्ठ मान खाली घातली. जा, तुलाही वेळ देतो, तो थकल्यासारखा उद्गारला. दुसऱ्या हरिणीनं आनंदानं त्याच्याकडे पाहिले. तुझं उपकार कधी विसरणार नाही, असे तिच्या डोळ्यांचे सांगणं होते. तीही पळत अंधकारात नाहीशी झाली. यावेळी मात्र शिकारीला आपल्या निर्णयाचे पश्चात्ताप आणि राग दोन्ही एकदम जाणवू लागले. तो स्वतःशीच कुरकुरला, या प्राण्यांनी मला वेडं केलं आहे का? 2दा सहज शिकार हातातून घालवली. घरची पोरं भुकेली असतील, सावकार उद्या अंगावर येईल. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. दिवसभराची उपासमार, दोन्ही शिकार हुकल्याचे वैफल्य आणि स्वतःवरचाच राग यामुळे तो अस्वस्थ झाला. आता रात्र खूप पुढे आली होती. आकाशात तारे लुकलुकू लागले होते आणि चंद्रही कळू लागला होता. या गडद अंधारात दूरवर कोठेतरी एखाद्या मंदिरातील शेवटच्या आरतीची घंटा मंद आवाजात वाजत होती. पण त्या शिकारीच्या हृदयात मात्र एकच ठिणगी पेटत होती. आता आणखी कोणतीही शिकार मी चुकवू शकत नाही. त्यानं तिसऱ्यांदा निर्धारानं आपले धनुष्य हातात घेतले आणि बाण सज्ज करून दबा धरून बसला. आता समोर काहीही येऊ दे, मी दया माया बाळगायची नाही, त्यानं स्वतःलाच बजावले. अचानक समोरच्या सावल्यात त्याला काही हालचाल जाणवली. तलावाच्या काठावरून एका हरणीचे आणि तिच्यासोबत एका लहान हरणाच्या पिल्लाचे अस्पष्ट रूप पुढे सरकत होते. ती हरणी पुढे येताना अतिशय सावध दिसत होती. तिच्या मागे तिचे छोटेसे पिल्लू टुकूटुकू पावले टाकत चालले होते. ते दृश्य बघताच शिकारीच्या डोळ्यांपुढे एकदम प्रकाश पडल्यासारखे झाले. एक नव्हे तर चक्क 2 शिकार. त्याच्या डोळ्यात क्रूर आनंद चमकला. आता यांची काही खैर नाही, तो मनातच म्हणाला. त्या हरिणीनं आणि पिल्लानं तलावाच्या अजस्र दगडाजवळ उभे राहताच शिकारीनं निशाणा साधला. त्यानं धनुष्य पूर्ण ताकदीनं ताणले आणि बाणाचा टोकदार फलका त्या निष्पाप हरिणीच्या दिशेनं रोखला. तिसऱ्यांदा आज तो बाण सुटणारच होता. पण विधिलिखित घटनेप्रमाणे इथेही नवल घडले. एकदम ती हरिणी आपल्या पिल्लाला मागे सारत पुढे आली आणि त्या शिकाऱ्याकडे तिने पुन्हा एकदा हाक मारली. थांब हे पारधी, आणखीन एकदा माझं म्हणणं ऐक. शिकारीनं आश्चर्यचकित होत धनुष्यावरची पकड सैल केली, पण पूर्ण नाही. आता मात्र त्याच्या कपाळावरच्या शिरा ताठ झाल्या. डोळे रागानं लाल झाले. तरी त्यानं धीर गाठून विचारले, आता काय नवीन?
तुझंही काही नवं कारण असेल तर सांग बघू. त्याचा स्वर उपहासानं थरथरत होता. हरिणीने निश्वास सोडला. तिच्या बाजूने डोकावणारे कोवळे पिल्लू तिने हलकेच दूर केले व पिल्लाने घाबरून आईच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हरिणी मान वर करून शांतपणे बोलू लागली. हे मानव, मी समजते की तू खूप संतापला आहेस. माझ्यापूर्वी 2 हरिणी तुझ्या हाती लागूनही जिवंत सुटले आहेत. त्यामुळे तू मला तर अजिबात जिवंत सोडणार नाहीस. ती थोडी थांबली. तरी देखील माझं मन मला मजबूर करतंय की तुझी मनधरणी करावी. शिकारी चेहरा करारी ठेवून ऐकत राहिला. त्या हरिणीचा आवाज गंभीर होता, पण तरी त्यात एक प्रकारची मातृभावना दाटून येत होती. शिकारीने पिल्लाकडे पाहिले. ते पिल्लू घाबरून कापत होते. त्याच्या मोठ्या भोळ्या डोळ्यात आसवे तरळत होती. त्या पिल्लावर एक कटाक्ष टाकूनही शिकारी थोडासा वितळला. पण त्याने कणखरपणे मनाचा निश्चय पक्का केला. मी हा क्षण गमावू शकत नाही, त्याने स्वतःला बजावले. हरिणी बोलतच होती. मी तुझी क्षमा मागते, पण मला थोडं वेळ हवाय. हे माझं लहान मूल आहे. त्याला मला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करायचं आहे. हे ऐकून शिकारीच्या डोक्यात क्षणभर विचार चमकला. ही हरिणीही त्याच कळपातली असावी. कदाचित पहिली विरहिणी, जिला पतीची ओढ होती, तीच ही असेल. किंवा दुसऱ्याचीच पिल्लेसहित अवस्था. हार हिरवून हरिणीनं पुढे सांगितले. मी फक्त काही काळासाठी तुला आपल्या लेकरासाठी जीवनदान मागते आहे. माझ्यावर दया कर. मी माझ्या पिलाला त्याच्या पित्याकडे सोपवून ताबडतोब इथे परत येईन. माझ्यावर विश्वास ठेव. शिकारीचा संयम ताणला गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा संताप अधिकच गडद झाला. विश्वास? तो किंचाळलाच. मी आता कोणाचाच विश्वास ठेवण्याच्या स्थितीत नाही आहे. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले. मी काही तुमचा आश्रयदाता किंवा संरक्षक नाही. मी शिकार करतो. माझ्या परिवाराच्या पोटासाठी प्राण्यांचे प्राण घेतो. त्यात दयामाया हा प्रश्नच नाही. आधीच 2दा तुमच्यावर विश्वास ठेवला आणि माझी फसगत झाली. आता तिसरी संधी अजिबात देणार नाही. हरिणीनेही ठामपणे उत्तर दिले. तिच्या डोळ्यांतून अश्रू आता वाहू लागले होते. हे पारध्या, तुला तुझ्या मुलांची जी काळजी वाटते ना, अगदी तशीच मला माझ्या या निष्पाप लेकराची काळजी वाटते आहे. तिचा आवाज थरथरत होता. मी मान्य करते की तू जे बोलतोयस ते योग्य आहे. शेवटी तूही तुझ्या कुटुंबासाठीच धडपडतोयस. पण माझ्या दृष्टीनं पाशील तर माझं जग माझ्या या लेकराभोवती फिरतं. ती डोळ्यातलं पाणी पुसत धीर एकवटून म्हणाली, मी लढतेय ते फक्त याच्या भवितव्यासाठी. मी स्वतःचं मरण टाळण्यासाठी नाही ग डेरा घालत. मला माझ्या लेकराला सोपवून येऊ दे, मग माझ्या जीवावर तुझा हक्क. हरिणीचं हे ममतेनं ओथंबलेलं भाषण शिकारीच्या काळजात खोल कुठेतरी भिडलं. जरा वेळापूर्वीचा त्याचा प्रचंड राग आता वितळू लागला होता. तिसऱ्या हरिणीचं भेदक शल्य त्याच्या मनाला भिनले. मी जर आत्ता यांना ठार मारलं तर हे पिल्लू माझ्या मुलांसारखंच कोणाला तरी पोरकं होईल. त्याच्या विचारांना नवा आयाम मिळाला. त्याच्या डोळ्यासमोर आपल्या घरातील लहानग्यांचे भुकेले चेहरे तरळून गेले. क्षणभर त्याला स्वतःचीच लाज वाटली. आपल्या लेकरांची काळजी करतोय, पण समोर उभ्या या आईचं हृदय देखील आपल्या बाळासाठी तुटतंय याचा विचारच केला नाही मी. त्या निरागस हरिणीने शेवटचे शब्द उच्चारले. मी वचन देते. माझं मातृत्वाचं कर्तव्य पूर्ण झालं की मी तुझ्यासमोर स्वतःहून समर्पित होईन. पण तोवर मला जाऊ दे. ती गळ घालत होती. तिच्या डोळ्यांतून आसवांच्या धारा लागल्या. बाजूला तिचे पिल्लू घाबरून आईच्या पायाशी उभे होते. ही हृदयस्पर्शी दृश्य पाहून अखेर शिकाराच्या हिंस्र हृदयाचे पूर्णपणे सत्वपरिवर्तन झाले. दिवसभर त्याने जे शिवकथा ग्रहण केले होते, मंदिरातील मंत्रोच्चार, शिवमहिमाचे वर्णन, जणू त्या सर्वांचा परिणाम त्याच्या अंतरात्म्यावर आता प्रकट होऊ लागला. त्याचे कठोर मन वितळले. त्याच्या हातून धनुष्य सटकून खाली उतरले. डोळ्यात अश्रू उभे राहिले.
तो स्वतःशीच पुटपुटला, भगवन, हे मी काय करत होतो? शिकारी खाली बेलाच्या फांदीवर बसला तसा हताश झाला होता. त्याने थेट स्वतःशी संवाद साधायला सुरुवात केली. हे प्राणी असून देखील किती आदर्श पालन करत आहेत. एक गर्भवती माता आपल्या बाळासाठी, एक पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्यासाठी, एक माता आपल्या लेकरासाठी, सगळे आपापला धर्म पाळत आहेत. आणि मी तर मानव असूनही मानव धर्म विसरलो होतो. त्याच्या मनाला ही जाणीव चटका लावून गेली. दया, करुणा, कर्तव्य याचा पारखा होऊन मी फक्त हिंसेवर जगलो. पण आता ह्या प्राण्यांनी मला मानवी मूल्यांची जाणीव करून दिली आहे. तो हरिणी अजूनही खाली उभीच होती. शिकारीला निशस्त्र होताना पाहून तिच्या डोळ्यात आशेचा किरण जागला. पण तिला अजूनही त्याच्या उत्तराची प्रतीक्षा होती. शिकारीनं खाली वाकून तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे भरून आले होते. त्याच्या मनाचा कल आल्याचे हरिणीनं ओळखले. जा तूही, माझी हार झाली. तू मला जिंकलंस. तो थकल्यासारखा हळुवार बोलला. मी तुला पूर्णपणे जीवदान देतो. ने तुझं पिल्लू सुखरूप त्याच्या पित्याकडे. मी आता काही करणार नाही. त्या तिसऱ्या हरिणीने असमंजसपणे काही क्षण त्याच्याकडे पाहिले. विश्वास आणि आशंका यांचे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले. शिकारीने आपल्या डोळ्यातील पाणी पुसले आणि जोरात ओरडून म्हणाला, ऐकलं नाहीस का? जा! क्षणाचाही विलंब न लावता ती हरिणी आपल्या पिल्लासह पळतच झाडांच्या गर्दीत अदृश्य झाली. शांत वनराजी पुन्हा स्तब्ध झाली. आता रात्र अक्षरशः शेवटच्या टप्प्यात आली होती. पूर्वेकडची आकाशरेषा फटफटू लागली होती. पक्ष्यांचे किलबिल सूर आवळत होते. त्या झाडावर बसलेला शिकारी मात्र या काळोखातून उजेडाकडे होत असलेल्या संक्रमणासोबत स्वतःच्याही अंतर्मनात उजेडाचे दर्शन अनुभवत होता. दिवसभराचा उपवास, रात्रभर केलेला जागरण आणि नकळत शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणातील तमस दूर होत चालला होता. शिवकृपेने त्या क्रोधी शिकाऱ्याचे हृदय निर्मळ आणि शांत झाले होते. त्याच्या हातून धनुष्य बाण पूर्णपणे निसटून खाली गळून पडले. आता त्याच्या डोळ्यात प्रायश्चित्ताच्या अश्रूंचे थेंब जमा झाले. त्याने दोन्ही हात कपाळावर धरले आणि स्वतःच्या पापांची मनातल्या मनात गणना करू लागला. आजपर्यंत मी किती निरपराध जीव मारले. केवळ माझ्या उपजीविकेसाठी मी किती जीव घेतले. या प्राण्यांसारखा प्रेम, आपुलकी आणि कर्तव्य जर माझ्यात असता तर इतके पाप माझ्या हातून घडलंच नसतं. तो मनातल्या मनात विचार करू लागला. त्या शिवमंदिरातील कथेमध्ये तो दिवसभर ऐकत होता की कठोर हृदयी मनुष्याचा राम नामाने उद्धार होऊ शकतो. शिवाची कृपा ज्याच्यावर होते त्याचे कल्याण नक्कीच होते. हे सारं त्याला आता पटू लागले. त्याला आपल्या हातून घडलेल्या हिंसक कर्मांची लाज वाटू लागली. तो बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि ज्या जागी बेलपत्रांनी झाकलेलं शिवलिंग होतं तेथे अलगद गेला. त्यानं पाहिलं तर तो लहानसा काळा पाषाण बेलाच्या पानांनी पूर्णपणे सजला होता, जणू पूजा झाल्यासारखा. या सर्व योगायोगांचा अर्थ त्याला उमगत होता. तो त्या पवित्र शिवलिंगासमोर नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि कापऱ्या आवाजात तो प्रार्थना करू लागला. भोलेनाथ, माझ्यासारख्या पापी जीवाला तू आज योग्य वाट दाखवलीस. मी अहंकाराने भरला होतो, निर्दयी बनलो होतो, पण तू करुणेने माझ्या हातून आज हे पवित्र व्रत पाळवलंस. मी 3 प्राण्यांचे प्राण सोडून दिले. 3 वेळा माझ्या हातून तुझीच पूजा घडली. हे महादेवा, माझी ही पश्चात्तापाची प्रार्थना स्वीकार. मी आत्तापर्यंत केलेल्या पापांसाठी तुला शरण आलो आहे. मला सद्बुद्धी दे. आता कधीही माझ्या हातून कोणत्याही सजीवाला त्रास होऊ नये अशी कृपा कर. असे म्हणून शिकारीने मस्तक शिवलिंगावर ठेवून आपला शेष जन्म शंकराच्या चरणी अवघ्या काही क्षणात तिथे एक जादुई प्रसंग घडला. आकाशात लालिमा पसरली होती. त्या बेलवृक्षाच्या आसपास एक दिव्य प्रकाश थरथरू लागला.
शिकारीने डोळे उघडून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून तो थक्क झाला. तो हरिण परिवार पुन्हा एकदा त्याच्या समोर हजर झाला होता. होय, काही वेळापूर्वी आपापले प्राण वाचून गेलेले सर्व प्राणी आता एकत्रितपणे त्याच्याकडे परत येत होते. तीनही हरणी आपल्या मोठ्या हरिणासमवेत आणि त्यांची लहानगे पिल्ले आईजवळ बिलगलेली असे सगळे त्याच्यासमोर चालून येत होते. हे दृश्य पाहून त्या शिकाऱ्याच्या काळजात मिश्र भावनांचे वादळ उठले. क्षणभर त्याला वाटले की आपला दृष्टिभ्रम होत असावा, पण नाही, ते प्राणी खरेच होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना घाई. उलट अत्यंत धीर गंभीर भावाने ते प्राणी शिकाऱ्याच्या दिशेने येत होते. जणू काही स्वतःला स्वेच्छेने अर्पण करण्यासाठीच हे सर्वजण परतले होते. शिकारी एकदम घाबरल्यासारखा झाला. त्याच्या मनाची चलबिचल वाढली. यावेळी तो पुन्हा जुन्या सवयीने सावध झाला आणि त्याने आपले धनुष्य उचलले. काहीसे नर्वस मनाने त्याने त्यावर बाण ठेवला. हे पाहता क्षणी समोर आलेल्या प्राण्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक झळकली. जणू ते सर्व एकत्रितपणे त्याच्याशी काही बोलायचे ठरवत होते. शिकारीने अजूनही निशाणा साधलेलाच होता, पण तेवढ्यात तो तगडा हरिण, ज्याला हरणींचा पती, कळपाचा मुखिया म्हणता येईल, धिताईने पुढे आला आणि स्पष्ट शब्दात शिकाऱ्याला उद्देशून म्हणाला, "हे मानव, मी तुझ्यासमोर नियोजित वेळेत हजर झालो आहे." त्याचा आवाज स्थिर आणि नम्र होता. "मी माझ्या कुटुंबाचे रक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडून आलो आहे. मी कुटुंब प्रमुख आहे आणि आता माझा जीव घेऊन तुला तुझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हरकत नाही. तू माझा बळी घेऊ शकतोस. मी तयार आहे." हे ऐकताच एका हरिणीने उतावळेपणाने झटकन पुढे येत त्या हरिणाच्या आड दांडी मारली आणि ती आतुर स्वरात म्हणाली, "नाही, कृपा करून त्यांना मारू नकोस. तो माझा पती आहे आणि एक सच्ची पत्नी म्हणून माझ्यावर त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. पत्नी धर्म मला सांगतो की पत्नीने संकटात आपल्या पतीच्या पुढे उभं राहून त्याग करावा. मी तयार आहे. माझा प्राण घ्या, पण माझ्या पतीला सोडा." तेवढ्यात त्या हरिणीच्या मागून लहान लहान 2 हरिणीची पिल्ले धावतच पुढे आली आणि आपल्या आईसमोर उभी ठाकली. त्या निष्पाप जीवांनीही धाडसाने उच्चारले, "आईला नको रे मारूस. आम्ही आहोत ना इथे. आम्हाला मार. आमच्यावर ही कृपा कर की आम्हाला आमचा पुत्रधर्म पार पाडू दे." त्यांच्या कोवळ्या आवाजातली निर्भयता ऐकून शिकारी गलबलून गेला. शेवटी त्याने गहिवरलेल्या आवाजात सांगितले, "तुम्ही सारे धन्य आहात. मला माफ करा. मी जन्मोजन्मी पापेच केली. पण तुमच्यासारख्या प्राण्यांमध्ये आज मला देवाचा साक्षात्कार झाला. तुम्ही प्राण्यासाठी जे करायला तयार झाला ते मानव जातीला लाजवणारं आहे. मी आता शपथ घेतो, यापुढे कधीही कोणत्याही जीवाला मारणार नाही. तुमच्यासारखे निरागस जीव माझ्या हातून अजिबात मरू देणार नाही." पूजा अर्चा होत असलेल्या त्या शिवलिंगातून एक तेजस्वी आलो प्रकट झाला. त्या तेजोवलयातून स्वतः देवादिदेव महादेव शूल पाणी आपल्या दिव्य रूपात प्रकट झाले. गळ्यात वेलांटी साप, जटांमध्ये पवित्र गंगा, कपाळावर चंद्रकोर असलेले भगवान शिव हसत मुखाने समोर अवतरले. त्यांच्या डावीकडे अर्धांगिनी पार्वती देवी चमकत होती. त्यांचा वाहन नंदीही मागे उभा होता. भोलेनाथांना प्रत्यक्ष समोर पाहून शिकारीनं आनंदानं आणि भयमिश्रित आदरानं डोळे मिटले. तो तत्काळ जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून महादेवांच्या चरणांवर कोसळला. तीनही हरिणी आणि तो तेजस्वी हरिण यांनी देखील आपले मस्तक आदरानं झुकवले. भोलेनाथांनी करुणापूर्ण हास्य करून आशीर्वादाचा हात वर केला. शिवांनी मनोदयाने शिकाऱ्याला उचलून उभे केले आणि प्रेमळ स्वरात म्हणाले, "वत्सा." त्यांचे शब्द मधुर आणि निर्भय होते. "मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे." शिकारीने अवाक होऊन महादेवांकडे पाहिले. भगवान शंकर पुढे म्हणाले, "हे शिकाऱ्या,
कदाचित तुला ठाऊक नसेल की आजचा दिवस महाशिवरात्री आहे. आज तू दिवसभर उपाशी राहिलास, तो तुझा उपवास झाला. रात्रभर तू जागा होत शिकार पाहत होतास, ते तुझे जागरण झाले. आणि संपूर्ण रात्री बेलपत्र माझ्या शिवलिंगावर अर्पण होत होते, ते झाली माझी पूजा. तुझ्या हातून महाशिवरात्रीचे व्रत घडले आहे. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तू शेवटी तुझ्या अंतरातील दया जागवलीस. अत्यंत कठोर हृदयाचा असून देखील तू करुणेला मार्ग दिलास. ही गोष्ट मला थेट संतुष्ट करते. महादेवांनी पुढे 4ही हरिणांकडे पाहिले आणि उद्गारले, या प्राण्यांनी सुद्धा आपला धर्म पाळला आहे. सत्य आणि कर्तव्य यासाठी प्राण देण्याची त्यांची तयारी दिसली. या सगळ्यांच्या त्यागाने आणि तुझ्या शिवभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. शिवानं आनंदानं शिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वरदान देण्याचा इशारा केला. शिकाऱ्या, आज तुझे सर्व पाप क्षालवले गेले आहेत. मी तुला आशीर्वाद देतो की यापुढे तुझे जीवन पुण्यमय आणि सुखी होईल. तू काही वर मागू इच्छित असशील तर निर्मळ मनानं माग. शिकारीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. हात जोडून तो म्हणाला, हे शंकरा, तुम्ही माझ्यावर अनंत कृपा केलीत. माझे उद्धाराचे द्वार तुम्ही उघडले. मला काही वेगळं वर मागायचं नाही. फक्त तुमची भक्ती चिरंतन माझ्या हृदयात राहू द्या. आणि या पापी जीवाला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती व्हावी एवढीच विनंती आहे. महादेवांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला. पार्वती माता हसतमुखाने पाहत होती. शिवाने हरणांच्या कळपाकडे पाहून आनंदाने जाहीर केले, हे निरपराध प्राण्यांनो, तुमच्यासाठी देखील मी आज विशेष वरदान देणार आहे. तुम्ही कर्तव्य पालन आणि सत्यवचन यासाठी दिलेल्या त्यागामुळे प्रसन्न होऊन मी तुम्हाला आकाशात अमर स्थान प्रदान करतो. भोलेनाथांनी हात उंच केला आणि जणू काही जादू झाल्यासारखे त्या 4ही प्राण्यांवर एक तेजाची कणकेली बरसू लागली. शिवाने उद्गारले, ही हरिणे लोकांना आकाशातील ताऱ्यांच्या रूपात सदैव दर्शन देतील. या हरिणांच्या समूहाला मी मृग नक्षत्राचे रूप देत आहे. तशी आकाशगंगा उजळली आणि उत्तर दिशेस काही तारे विशिष्ट रचनेत चमकले. तेच ते मृग नक्षत्र, देवासमानी हिरण. आणि या परमभक्त शिकाऱ्याला मी व्याध तारा म्हणून आकाशात अढळ स्थान देत आहे. हे वरदान उच्चारताच आकाशात एक तेजस्वी नक्षत्र तारकाही प्रकाशमान झाला. तेच ते व्याध तारा, शिकारीचा तारा. भोलेनाथांनी शिकाऱ्याकडे पाहून पुन्हा आशीर्वाद दिला, वत्सा, तुझे जीवन आता अर्थपूर्ण झाले आहे. जा, लौकिक अर्थानेही तुला उन्नत जीवन लाभो. तुझ्या वंशजांपैकीच एक भविष्यात श्रीरामाचा सखा होईल आणि तुझे नाव तेथेही अमर होईल. हे सांगून शिवशंकराने शिकाऱ्याला साक्षात उन्नतीचा आशीर्वाद दिला. शेवटी भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूलाचा टोक जमिनीत रोवला आणि एक दैवी कृपादृष्टी त्या अरण्य भूमीवर टाकून ते अदृश्य झाले. पार्वती माताही प्रसन्न मुद्रेने अंतर्धान पावल्या. त्या सोनेरी प्रभेत महादेवांचे रूप लोपले, पण त्यांच्या कृपाछायेने त्या अरण्यातील प्रत्येक जीवाला नवसंजीवनी मिळाली होती. शिकारी काही क्षण हात जोडून आकाशाकडे पाहत राहिला. महाशिवरात्रीची ती पवित्र रात्र त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन गेली होती. थोड्याच कालावधीत त्याने आपले जुने पापमय जीवन सोडून दिले आणि भगवंताच्या नामस्मरणात उर्वरित आयुष्य व्यतीत केले. ज्या महाशिवरात्रीला त्याने अनाहूतपणे उपवास आणि जागरण केले होते, त्या व्रताच्या फलस्वरूप त्याला मरणोत्तर मोक्ष आणि शिवलोकाची प्राप्ती झाली. स्वतः भगवान शंकराच्या कृपेने त्याचा उद्धार झाला. मित्रांनो, ही कथा ज्या दिवशी घडली तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशी आख्यायिका आहे की या कथेत सांगितल्याप्रमाणे ज्याने श्रद्धेने महाशिवरात्रीचे व्रत पाळले, उपवास केला, जागरण केले आणि भक्तिभावाने शंकराची पूजा केली, त्याचे समस्त पाप नष्ट होतात आणि भगवान भोलेनाथ
त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याचा उद्धार करतात. या कथेतून आपल्याला दिसून येते की भगवान शंकर हा अवघडदानी आहे. तो अगदी अनाहूत भक्तीवरही भरभरून कृपा करतो. शिवभक्ती असो वा कोणत्याही जीवावरची दया, परमेश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणातील भावना पाहतो आणि तशी फळं देतो. म्हणूनच महाशिवरात्रीला केलेला उपवास आणि जागरणाचे व्रत फार मोठे फलदायी मानले जाते. आपल्याला ही पौराणिक शिवकथा ऐकताना नक्कीच आनंद झाला असेल. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया लाईक करा, तुमचे अभिप्राय कमेंट करा आणि आपल्या इष्टमित्रांसोबत शेअर करा. अशाच भक्तिमय आणि सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.